हाय हॅलो नमस्कार. आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 19 जूनला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे दृश्य अदृश्य. आणि त्यानिमित्तच आपण सगळ्या स्टारकास्टशी आणि दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्सशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा दृश्य अदृश्यचा प्रवास कसा होता. सर्वप्रथम आपलं मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच. पूजा तुझ्याकडेच येतो पहिलं. रिसेंटली सालबर्डी पाहिला तुझा, म्हणजे असं काही ठरवलेलं आहेस का की अशा काहीतरी सस्पेन्स भूमिकाच करणार आहे असं आता म्हणजे सालबर्डी आणि हा सिनेमा बघता हो हे उत्तर द्यायला हरकत नाही, कारण नुकताच रिलीज झाला. त्या सिनेमामध्ये मी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होते, पण ह्या सिनेमात जवळपास एका विक्टिमच्या भूमिकेत आहे. म्हणजे जे काही अत्याचार होत आहेत ते माझ्यावर होत आहेत. बट दृश्य ही सस्पेन्स आणि खूप सारी गूढ आणि ट्विस्ट असलेली कथा आहे. आणि ह्यात मी एका आईची भूमिका करते. तिला तिचं मूल सापडत नाहीये, तिचा नवरा हरवलाय, हे खरंच होते तिच्यासोबत का तिला भास होत आहेत. मग पोलीस इन्व्हॉल्व्ह होतात आणि मग ती सगळे जे काही गूढ आजूबाजूला चाललेत ते सॉल्व्ह करायला तिला कोण मदत करतं, ती सॉल्व्ह करते की नाही, असे अनेक प्रश्न आम्ही ट्रेलरमध्ये पण प्रेक्षकांसाठी असे समोर मांडून ठेवले. बट येस, इट इज अ व्हेरी सस्पेन्स थ्रिलर असलेली फिल्म आहे. तन्वी परब हे कॅरेक्टर प्ले करायला ऑब्व्हियसली एक रिसेंटली वाली फिल्म केल्यामुळं थोडंफार इझी होऊ गेला असेल तुला. बट एक आईचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहेस, तर काही अशा वेगळी प्रिपरेशन्स किंवा ग्रूमिंग सेशन करावे लागले का तुला? जेव्हा सस्पेन्स किंवा अशा काही जॉनरच्या फिल्म करतो ना, तेव्हा ते पहिली गोष्ट तर इझी कधीच नसतं. ते इझी तेव्हा होतं जेव्हा तुमचा दिग्दर्शक खूप सॉर्टेड आहे, कारण का त्याचा खूप महिने आणि वर्ष त्या स्क्रिप्टवर अभ्यास झालेला जर असेल तर अभिनेते म्हणून आम्हाला खूप सोपं पडतं, कारण का दिग्दर्शकाला माहित असतं की काय करायचं आणि कुठे कमी करायचं, कुठे जास्त करायचं. लकीली मिलिंद लेले यांच्या हाताखाली आम्हा सगळ्यांना काम करायला मिळालं. आणि मी तर म्हणते की माझं करिअर बघता मला फारच लवकर ही संधी मिळाली त्यांच्यासोबत काम करायची, कारण वैभव तत्ववादी माझा मित्र, त्याने काम केलंय त्यांच्यासोबत. आणि त्याच्याकडून मी जेव्हा त्याला सांगितलं की मी फिल्म करते आणि मिलिंद सर करताय, तर तो खूप एक्सायटेड होता. तो म्हणाला, पूजा डोळे बंद करून जा, म्हणजे ऑफकोर्स स्क्रिप्ट वाचून जा, पण डोळे बंद करून विश्वास ठेव. आणि ही इज अ व्हेरी कूल डिरेक्टर आणि लाईक सॉर्टेड डिरेक्टर असं तो म्हणाला. आणि ते खरंच होतं. त्यामुळे मला फार डिफिकल्ट नाही गेलं. आणि कमिंग बॅक टू आईची भूमिका प्ले करताना मला असं वाटतं एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे निस्वार्थ प्रेम आपल्या बाळावर. ते प्रेम जर आलं की ती आईची भूमिका करायला पण डिफिकल्ट होत नाही. आणि बिकॉज मी माझ्या आईला माझा आदर्श मानते आणि ती ज्या पद्धतीने लोकांची आणि आमची सगळ्यांची काळजी घेते, तिला डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी मी इन्स्पायर झाले होते. ओके, केया तुझ्याकडे येतो. मला सांग, तुझा अनुभव कसा होता पूजाताई बरोबर काम करायचं, अशोक सरांबरोबर काम करायचं? कसं होतं, म्हणजे काय वाटलं, किती छान वाटलं का? असं एन्जॉय केलं का तुम्ही? काही प्रँक केले दोघांनी? नाही, काही प्रँक नाही. ओके. पूजा दीदीकडे एक नेहमी बास्केट असायची, स्नॅक्स असायचे आणि ती मला व्हाईट चॉकलेट द्यायची. त्यात असायचं म्हणजे बकेट, खाऊची बकेट तुझ्यासाठी रेडी असायची, बास्केट रेडी असायची. ओके. तिलाच ऍक्सेस होता तो. मी तिला म्हणाले होते की तू यायचं, तुला भूक लागली डायरेक्ट ओपन करून जे हवं ते घ्यायचं. मग अशोक सरांना का नाही बरं? अशोक सरांनी काही दिलं नाही. अशोक सरांनी काय दिलं? कारण माझे तिची भेट सीनच्या वेळेलाच झाली, फक्त तिचा अख्खा प्रवास आहे. मला ती शोधल्यानंतर सापडली. अशोक सर तुमच्याकडे येतो. वैविध्यपूर्ण भूमिकेतनं आम्हाला तुम्ही दिसत असता, मग ते टेलिसिरियलमधनं असो किंवा चित्रपटातनं असो. हा चित्रपट घेण्यामागचं कारण म्हणजे काय? असं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एखादी गोष्ट भावत असते की ज्याच्यामुळे आपण म्हणतो की नाही बाबा चलो करना चाहिए, तर असं काही होतं का? हा, माझी गोष्ट अशी होती की कॅरेक्टरच्या बाबतीत म्हणाल तर मी नेहमी भुकेलेला आहे, मी शोधत राहतो. पण मिलिंद सरांच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की त्यांनी आजपर्यंत केलेल्या ज्या काही फिल्म्स आहेत तर त्या कुठे ना कुठेतरी त्या सिनेमांची दखल घेतली गेली होती.
मग ते एफी फेस्टिवल असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं असेल, किंवा विविध ठिकाणच्या फेस्टिवल्समध्ये जेव्हा ते त्यांच्या सिनेमाला घेऊन प्रवास सुरू करतात, तेव्हा ही गोष्ट छान वाटते मला की केवळ कमर्शियल गणित डोक्यात किंवा डोळ्यासमोर ठेवून एक मेकर काम करत नाही, तर त्याची स्वतःची अशी एक सिनेमा या माध्यमाला धरून स्वतःची अशी एक थॉट प्रोसेस आहे, आणि तो माणूस काहीतरी सिनेमांमधून म्हणू पाहतोय. आणि जेव्हा तो मेकर काहीतरी म्हणू पाहत असतो त्यावेळेला त्याचं काम त्याच्या स्क्रिप्टला धरून सुरू होतं, आणि मग ती गोष्ट कम्प्लीट झाल्याच्या नंतर त्यांचा तो पात्रांचा शोध सुरू होतो. सो मला असं वाटतं की जेव्हा मिलिंद सरांच्या या पूर्वीच्या सिनेमांचा प्रवास विचारात घेता त्या गोष्टींचं वेगळंपण असेल, कलावंतांना दिलं गेलेलं तो फ्रीडम असेल, किंवा काय म्हणू आपण त्याला, की ते विषयाचं वेगळंपण हे बऱ्याचदा मला ॲज अन ॲक्टर खूप खेचून नेतं मला त्या गोष्टीकडे. आणि मग गोष्ट वाचल्याच्या नंतर पुन्हा माझा तो प्रवास सुरू होतो की आता माझ्यासाठी या गोष्टीत वेगळं काय आहे हे मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर ते मला काय अप्रोच केलं बाबा, काय या माणसाला. आणि मग एक क्रिएटिव्ह पर्सन ज्या वेळेला आपल्याला अप्रोच करतो तेव्हा ह्या गोष्टीची जाणीव मनात कुठेतरी होते की हो, माझा विचार यासाठीच त्याने केलेला आहे, तर त्याच्या मागे काहीतरी त्याचं एक थोर कारण नक्कीच असेल. अशा पद्धतीनं या फिल्ममध्ये मी इन झालो ॲक्च्युली, कारण मला त्यांच्या पूर्वीच्या फिल्म्समध्ये काम करणाऱ्या कलावंतांच्या बाबतीमध्ये जेव्हा मी विचार करतो की आता मुक्ताला घेऊनच त्यांनी फिल्म केली होती, याच्या आधी सुद्धा पूजा म्हणाली तशी वैभवने काम केलं किंवा काय. सो नट हा भोकेलेली म्हणजे त्याच्या पात्रासाठी तो नेहमीच हावरटासारखा टपून असतो की मला माझा स्वतःच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करण्याची संधी मला मिळते का, किंवा माझ्या थिएटरच्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट मी नेहमी शिकलेलो आहे की म्हणजे विविध रंगकर्मी असतील किंवा जिथून ही थिअरी सुरू होते तर त्याच्यामध्ये ही गोष्ट निश्चित अशी आहे की एखाद्या भूमिकेने तुमची झोप उडवली पाहिजे. मग ती 1 दिवस उडेल, 2 दिवस उडेल, महिना कॅरेक्टर तुमची झोप उडवू शकतं. हा अनुभव माझा स्वतःचा आहे. त्यामुळे एका दिवसापुरतं का असेल ना, आता खाकी वर्दीचं माझा तसा खूप अतूट असं नातं येते, लक्ष असेल किंवा काय, पण या कॅरेक्टरचं माझ्यासाठी काय वेगळंपण असेल हे मी शोधत असतो, आणि मला ते वेगळंपण याच्यामध्ये मला जाणवलं आणि म्हणून मला ते करायला छान वाटलं. सर, तुम्ही वर्कशॉप्स किंवा तुमच्या इन्स्टिट्यूट मार्फत सगळ्याच वयोगटातल्या स्टुडंट्सला शिकवत असतात. हे मेथड ॲक्टिंग असतं, नॅचरल ॲक्टिंग, हे बरेचसे प्रकार असतात. तुम्हाला पर्सनली काय वाटतं की ॲज अन ॲक्टर म्हणून ही जी यंग पिढी येते ॲक्टिंगच्या क्षेत्रामध्ये उतरायला, तर काय त्यांनी असं वेगळेपण त्यांचं जपलं पाहिजे जेणेकरून ते कुठंतरी एक म्हणतो ना आपण वेगळं दिसतील, 4 लोकांमध्ये उठून दिसतील असं. ओके, मुळामध्ये अकॅडमीचं जे ड्रीम आहे ते खरं तर ते बायकोच आहे माझ्या. कारण ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून परत आली, म्हणजे तत्पूर्वी ती काम करत होती. बऱ्यापैकी तिनं कामं करून झाल्याच्या नंतर आम्हा दोघांमध्ये एक ती अशी सिच्युएशन तयार झाली, तिला असं वाटलं की जाऊया म्हणून, आणि ती संधी तिला उपलब्ध झाली. ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेली, तिथून ती पासआउट होऊन आली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेली त्याच्या अगोदरच मला वाटतं त्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये नेटफ्लिक्सने एक स्क्रिप्ट रायटिंगच्या रिलेटेड एक ट्रेनिंग घेतलं होतं, वर्कशॉप घेतलं होतं, आणि जगामधून अनेक फिमेल्सला, फक्त फिमेल्स होत्या त्याच्यामध्ये, आणि या फिमेल्सला त्यांनी मेलद्वारे ऍप्लिकेशन्स भरायला सांगितले होते की तुमची सिनेमाला धरून किंवा तुमच्या रायटिंगला धरून तुमची थॉट प्रोसेस काय असते. आणि या प्रवासामध्ये तिने जेव्हा नेटफ्लिक्सचा मेल केला त्यानंतर नेटफ्लिक्सने वर्ड वाईज फक्त 50 मुली निवडल्या ज्याच्यात तिची निवड झाली होती. मग तेही ट्रेनिंग तिने कम्प्लीट केलं. मग त्यांनीच पुन्हा व्हॉइस कॅटेगरीमध्ये डबिंग ह्या प्रकाराबाबतीत ट्रेनिंग तिला बोलावलं परत. मग तिचं हे सगळा प्रवास तिचा कम्प्लीट झाल्यानंतर तिला असं वाटलं की हे ताजं आहे, तर आता मी हे स्वतःचं पण एक रिव्हिजन होईल पुन्हा नव्यानं, आणि तीच एनर्जी मला स्टुडंट्समध्ये हे सर्क्युलेट करता येईल. आणि त्याच्या पाठीमागे तेवढाच फक्त तिचा उद्देश होता, तर तिच्या त्या उद्देशाला म्हणून मी तिच्या फक्त तो मागे उभा होतो. आता परफॉर्मिंग आर्ट्स ह्या बाबतीमध्ये जर विचार केला तर मी हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मधून पुढे आलो.
राईट. म्हणजे माझा स्ट्रगल हा खूप मोठा आहे. हा खरं. मला फायदा काय झाला की जी गोष्ट मला करावीशी वाटत होती ती मला करता आली नाही, कारण ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टीचा ऍक्सेस नव्हता किंवा काय. NSD कडून मधून ती आल्याच्या नंतर ती पूर्वी काम करायची, मीही करत असायचो. आता मला ते शोधायची संधी मला मिळाली की तिथल्या टीचिंग व्यवस्थेची थॉट प्रोसेस काय आहे आणि मी जे शिकलोय हा प्रवास काय आहे. हम्म. तर आहे या दोन्ही गोष्टींमध्ये ते वेगळं पण आहे, पण प्रॅक्टिकल वर्क मधून तुम्ही जेव्हा डेव्हलप होता हम्म. तर त्यामधून काय प्रक्रिया निर्माण होते, तेव्हा तिने मला त्याचा उलगडा दिला की ते आणखीन जास्त सखोल आणि सकस बनत जातं, कारण तिकडे थिओरिटिकल लेवलवरती तुम्हाला टीच केलं जातं. ओके. पण कलावंत किंवा कोणतीही आर्ट ही शिकवून येण्याच्या पलीकडची असते. खरंय. तुम्ही मूळ असणं फार आवश्यक आहे. तसं कुठेतरी आत्ताच्या न्यू कमर्स ऍक्टर्स बाबतीमध्ये मी हेच म्हणेन की जे काही होताना दिसतंय मला वैयक्तिक, हे खूप भयान आहे. ते भयान यासाठी आहे की ह्याच्या सकसतेचं प्रमाणच त्यांना काही माहीत नाहीये. अनफॉर्च्युनेट. म्हणजे अत्यंत विश्वासपूर्वक लाईन्सवरती कमांड आणायची आणि आता मला कॅमेराची भीती माझी गायब करण्याकरता प्रयत्न करायचा, प्रॅक्टिस करायचं, आणि ह्या प्रवासामधून मला आता हे जमायला लागलं. अशा स्वतःच्याच एका खोट्या भ्रमात आणि विश्वात वावरायचं आणि मग या फील्डमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि मग नैराश्य जेव्हा वाट्याला येतं तेव्हा तिथे ती पोरं दुखावली जातात की मेरे साथ ऐसा क्यों हो रहा है. पण मूळ त्या गोष्टीपासूनच ते दूर राहतात, त्या शिकण्यापासूनच दूर राहतात. कारण मला असं वाटतं की मिलिंद सरांनी आता एवढ्या फिल्म्स केल्या, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी न्यू कलाकारांच्या बरोबर काम करतानाच आज पडल्या असतील. ऑब्व्हियसली. कारण इथे फार पटकन लोकांना यश हवंय खरंय. आणि फार इमिजिएट त्यांना वाटतं की आता मेरा बनना चाहिए, मेरा होना चाहिए. पण नाही बाबा, इन्स्टंट सक्सेस. कारण ही जी आर्ट ही इतकी इझी नाही. खरंय. तिला तुम्ही गृहीत नका धरू, असं माझं मत आहे. कारण तुमच्या एज ग्रुपमध्ये ज्या वेळेला होतो तेव्हा मलाही असंच वाटायचं की माझ्याकडे ग्रेट पर्सनॅलिटी, माझी व्हॉइस क्वालिटी, आणि आता मी काहीतरी माझं होईल काहीतरी. हो, पण मला ज्या माध्यमामध्ये मला काम करायचंय ते माध्यम मला येतंय का, हा तपासण्याचा जो एक वयोमर्यादेच्या सोबतचा प्रवास आहे, तो पुढे जाऊन तुम्हाला कळतं की मी भ्रमात जगत होतो. खरंय. म्हणून मला असं वाटतं की या पिढीला मी हेच सांगेल की गैरसमजुतीमध्ये राहू नका. स्वतःचा मला खरंच जे करायचंय ते मला येतंय का हे तपासा, आणि येत नसेल तर अशा खूप शिक्षण संस्था आहेत किंवा असं खूप रंगभूमीवरती वेगवेगळे प्रयोग केले जातात, पण पहिल्यांदा तुम्ही त्याच्याशी तुमची नाळ जोडण्याचा प्रयत्न करा. आपण काम करत असताना आपली स्वतःची सॅनिटी जपणं खूप महत्वाचं असतं. तर ती तू कशी जपतेस, थोडं सांगू शकतो? आय थिंक थोडं स्वभावात पण असावं लागतं. आणि माझा स्वभाव अगदी लहानपणापासून शांतच आहे आणि मी ना निसर्गाशी आणि प्राण्यांशी खूप कनेक्टेड आहे. सो तू जो प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर बऱ्यापैकी तिकडून येतं. मला माहितीये कुठे थांबायचंय, मग ते विचारांच्या बाबतीत असेल, कामाच्या बाबतीत नाही. जर मी विचार करते काहीतरी, तर मला माहितीये मी कुठे थांबू शकते. सो आय थिंक जे काय निसर्गाशी जी माणसं कनेक्टेड असतात ना, आय थिंक ते बऱ्यापैकी शांत आणि ठहराव असतो त्याच्यात, आणि खऱ्या खोट्याची बऱ्यापैकी जाण असते त्यांना. आणि मला वाटतं माझं जे काही प्राण्यांची कनेक्शन आहे ओव्हरऑलच, त्याच्यातून मला खूप शांतता मिळते. म्हणजे आता जे काही आजूबाजूला चाललंय, स्ट्रेस आहे, मग डिप्रेशन आहे, मग भरपूर काय काय आहे, आय थिंक त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवल्यावर मला कळतं की माझा जन्म का झालाय, माझा जन्मानंतर हेतू काय, मला काय करायचंय, काय नाही करायचंय. सो ते थॉट्स खूप क्लिअर होतात वेन यू आर व्हेरी मच कनेक्टेड टू नेचर आणि ह्या सगळ्या गोष्टींशी. सो या. अशोक सर, जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करता, का बघावा दृश्य? विषयाचं वेगळं पण, आणि अनेक फिल्म्स तुम्ही बघता, तर मग तर मग आमची पण फिल्म तुम्ही बघावी. ऑफ युअर फिल्म. स्पेशालिटी असं काय, कारण स्पेशालिटीचं प्रदर्शन नाही मांडता येत. खरंय. कारण ती एक सिनेमामध्ये काम करत असताना तो एक अनुभूतीचा भाग असतो. डिरेक्टरसाठी अनुभूती असते, प्रोड्युसरसाठी असते, कलावंतांची एक अनुभूती असते, प्रेक्षकांच्यासाठी फक्त ती कलाकृती असते. खरंय. आणि जेव्हा त्यांच्या बजेटच्या हिशोबाप्रमाणे ते तिकीट काढून जातात त्यावेळेला त्यांना तो हक्क असतो चांगला आणि वाईट म्हणण्याचा.
पण त्याच्या मूळ गोष्टीकडे तुम्ही जाऊन सिनेमा बघा असं आव्हान तुम्ही त्यांना नक्कीच नाही करणार, कारण तो आमचा प्रांत आहे, तो त्यांचा प्रांत आहे. पण सिनेमांचं कोणत्याही प्रादेशिक म्हणून असेल किंवा जे काही लँग्वेजेस आहेत आपल्याकडे, बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड असं जे काही असेल ते, तर अशा कुठल्याही महाकाय सिनेमाच्या बरोबर कोणत्याही सिनेमाचं कंपॅरिझन कृपा करू नये खरं आणि त्या कलाकृतीला कलाकृती म्हणून पाहावं. आणि कंपॅरिझन करायचं झालं तर 14.5-15 करोडचा महाराष्ट्र आणि किती 140 टोटल प्रमाणे इंडियाची आपली टोटल जी काही लोकसंख्या, तर त्या हिशोबाप्रमाणे त्या सिनेमांची बजेट ही त्या लेवलची असतात आणि मराठी सिनेमाची बजेट्स ही खूप छोटी असतात. त्यांना 14 कोटीच्या महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहावं लागतं. आणि मग तुम्ही 14 कोटीचा महाराष्ट्र या नात्यानं का असेना तुम्ही बाकीच्या फिल्म्स करता एवढ्या आपण इतर प्रादेशिक लँग्वेज मधल्या सिनेमाला डबिंगमध्ये ट्रान्सफर केलेल्या फिल्म्स पण आपण पाहतो. तर कुठेतरी आपल्या भाषेवरचं एक प्रेम म्हणून त्याच्यानंतर मराठी सिनेमा हा प्रगत होत जावा यासाठी म्हणून असेल, ती माझी मागणी असेल प्रेक्षकांकडे की तुम्ही ठीक आहे, तुम्हाला तो दृष्टिकोन आहे तुमच्याकडे, तुम्हाला तो अधिकार आहे, पण तो दुजाभाव न करता कलाकृती म्हणून फक्त आमच्या सिनेमाला 19 जूनला जवळच्या सिनेमागृहामध्ये जा आणि त्याच्यातला थ्रिल असेल, सस्पेन्स असेल, जे काही जो प्रयोग केलाय आमच्या दिग्दर्शकानं तो बघा. तर प्रेक्षकांनो, समर्थ सरांनी, अशोक सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठी चित्रपट अजून प्रगत करण्यासाठी तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे. तर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन 19 जूनला नक्की पहा दृश्य अदृश्य. थँक्यू सो मच आमच्या चॅनलवर आल्याबद्दल आणि एवढ्या छान गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. एक फोटो घे रे.